गरजेचं आहे आपली लाईव्ह स्पर्धा, त्याच्यामुळे सर्व प्रेक्षक देखील अपडेट या ठिकाणी द्यायचा आहे. विनंती असेल एक खेळाडू, राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. तुषार गोलंदाजी, खरं तर पहिलं षटक फेकण्यासाठी तुषार हा गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईक रेट वरती कुणाल आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल, P1चं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. इथे ऑन साइड मध्ये पहिल्या चेंडूवरती वा धगात लाइटिंग लावत चेंडू चाललाय सीमा पार, उतुंग षटकार. काय फटका होता. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं तुषारचं. कुणाल या फलंदाजानं 6 धावा षटकार आपल्याला पाहायला मिळतात. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. 5 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी थोडंसं थांबवतोय. मोहित म्हात्रे यांच्यासाठी विशेष टेबल 11 यांच्याकडून विशेष पुरस्कार आहे 500 रुपयाचा प्रत्येक षटकारासाठी. ओमकार 11 यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुंबईतील एक नामवंत संघ आहे. विविध मानाच्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतो. आपण या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल एक विशेष सन्मान आपल्या या ठिकाणी अमितजी लोटलीकर साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि या सन्मान चिन्हामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची स्वाक्षरी देखील पाहायला मिळते. ओ टू कॉम्बॉक्स. इथे देखील चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि एकच धाव या चेंडूवरती देखील पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आता डावखुरी हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित आता स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुषार आणि मोहित हे पाहायला मिळणार आहे. एक बॅटर्स आहे डावखुरी हाताचा. पुन्हा एकदा अलंग द कार्पेट सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या षटकाची सुरुवात षटकारानं झाली होती तरी देखील कमबॅक केलं. तुषारचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये पहिलं P1चं षटक फेकत असताना मात्र काय कमालीचा स्टार्ट दिला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला जरूर, त्यानंतर मात्र या ठिकाणी दोन्ही बॅटर्सला थांबवलंय. पुन्हा एकदा कोणाला स्ट्राइक एंड वरती आपण पाहणार आहोत. फिरून खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या असायला चेंडू लागला होता. विकेट किपरिंग चांगली पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली. पहिलं षटक तुषार या ठिकाणी फेकत असताना पहिल्या चेंडूवरती त्याच्यावरती षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर डाव मात्र पूर्णपणे सावरत असताना या मॅच मध्ये तुषारला आपण पाहतोय. इथे देखील चांगला बॅकफुट पंच पाहायला मिळाला. पॉइंटच्या वरतून चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. तेरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॅकफुट पंच कुणालच्या माध्यमातून आपण पाहिला. इथे समोर वाह, काय समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय. या चेंडूवरती 6 धावा. आता आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल धावा झाल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळते आणि तुषारला पहिल्याच षटकामध्ये टार्गेट केलंय. खरं तर या ठिकाणी पहिला षटकार येऊन देखील चांगलं कमबॅक पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती तब्बल 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला साहिलला पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यात. खरं तर
महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदवर आहेत. पहिल्या षटकामध्ये 19 आपल्याला पाहायला मिळाल्या. सुंदर स्टार्ट दिला दोन्ही फलंदाजांनी. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड प्रेक्षकांची अलोट गर्दी, व्यासपीठावरती देखील प्रमुख मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय आणि बोलतोय मॅचकडे. 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाइम अलर्ट आहे, लक्ष असू द्या. दोन्ही संघाला आम्ही वारंवार सूचित करतो आणि फायनलाइज देखील भरपूर संघांना केलंय, त्याच्यामुळे आपण लक्ष असू द्या. इथे देखील फटका फसलाय आणि आता गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलंदाज बाद. हार्दिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहायला गेलात तर 19 धावा आल्या, परंतु साहिलनं मात्र कमबॅक या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक खरं तर सलामीची जोडी फोडण्यात यश मिळालंय. चला मॅच सुरू करा, स्पीडअप करा. अजूनही खूप साऱ्या मॅचेस बाकी आहेत, त्याच्यामुळे आम्ही सातत्याने हे अनाउन्समेंट देखील आयोजकांच्या माध्यमातून आम्ही करतोय. इथे देखील बॅटच्या आतल्या हिस्साला चेंडू लागला होता. विकेट किपर त्या ठिकाणी चाणक्य पाहायला मिळतात. या चेंडूवरती देखील धाव मिळणार नाहीये. साहिलचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर निर्धाव चेंडू फेकला. हार्दिकला देखील थांबवलंय स्ट्राईक वरती. कुणाल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला देखील रिटर्न पाठवलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दुसरं षटक मार्गस्थ असताना. इथे ऑन साइड मध्ये भिरकवलाय. वाह, काय फटका होता. अरबी समुद्रामध्ये बॉलला पाठवलं. या ठिकाणी हार्दिकनं पहिल्या चेंडूवरती संयमी खेळी करण्याचा प्रयत्न, परंतु काहीतरी कानमंत्र कुणालने दिले असतील आणि मोठा फटका पाहायला मिळतोय. आता मात्र साहिलला देखील टार्गेट करण्यात आले, रिमांड वरती घेतलंय. इथे पंचांच्या बोट मात्र अवकाशाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय. षटकार आला, तदनंतर देखील या ठिकाणी कमबॅक करून दाखवलं साहिलनं. असं वाटलं होतं की भरपूर धावा येतील आता मात्र त्याच्या गोलंदाजीवरती, परंतु पुन्हा एकदा विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाली. हार्दिकला बाद केलं. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. रिव्हर्स, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पकडलाय झेल. संपलाय स्वप्नीलचा खेळ.
दुसरी विकेट हॅट्रिक घेतली जाईल का हा देखील प्रश्न सर्वांना पडलाय. हॅलो हॅलो, खरं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानाच्या अवतीभवती आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने भरपूर प्रेक्षक या स्पर्धेला खरं तर पाहण्यासाठी येत आहेत. निमित्त आहे नेक्स्ट मॅच. मायरा आणि विघ्नहर्ता दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधा. यस, तयार राहा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील घेणार आहोत. विनंती असेल आपण कॅप्टन सज्ज राहा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. साहिलला नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वकार कीपर्स पण बॅट्समन नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. कीपर आपल्याला विनंती आहे. कीपर आपण बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. स्वप्नीलला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. एक स्वप्नील बाद झाला. नवीन स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगले मॅच आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. साहिल या ठिकाणी सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की इट्स अ व्हाईट बॉल पाहायला मिळतोय आणि अतिरिक्तच्या स्वरूपात धाव मात्र स्कोर कार्ड वरती जोडली जाणार आहे. धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 26 ऑन स्कोर बोर्ड. सुंदर मॅच पाहायला मिळते. भरपूर प्रेक्षक देखील या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करतात. लाईव्हच्या माध्यमातून देखील घर बसल्या भरपूर प्रेक्षक ही स्पर्धा देखील पाहतात. इथे अपील चांगले पाहायला मिळाले परंतु षटक चांगलं राहिलं. खरं तर षटकार जरूर आला या षटकामध्ये परंतु इकॉनॉमिकल स्पेल ज्याला आपण म्हणतो. सन्माननीय श्याम शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर 26 धावा आपण पाहतोय. 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती नरेंद्र सज्ज झालाय. पहिल्या 2 षटकांमध्ये आतापर्यंत 26 आल्यात. अजूनही 3 षटक येणं बाकी असणार आहेत. 5 षटकांचे मॅच आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 चा हा दिमागदार आयोजन. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठी स्पर्धा. त्यामध्ये ऑल इंडिया आयकॉनचा तडका देखील देण्यात आला. एक खेळाडू ऑल इंडिया आयकॉन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी तिसरं षटक घेऊन सज्ज झालेत. इथे फुल टॉस आणि पाहुण्यांचं स्वागत करणारा हा दर्जेदार षटकार. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग साठी समाजसेवक श्याम शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत असेल. या HPL मध्ये आपलं एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला दक्षिण मुंबईतील सर्वात मोठा सोहळा पाहायला मिळतोय आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं स्वागत असणार आहे. आणि त्याचबरोबरीने शैलेशजी चाबुकस्वार साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला दक्षिण मुंबईतील सर्वात मोठा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या दोघांचंही स्वागत. चांगले मॅच खरं तर सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपले आद्य कर्तव्य. भारतीय संस्कृती आणि ती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपत असताना पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नो बॉल. आता मात्र फ्री हिट असेल या पुढच्या चेंडूवरती. मुफ्तपणे खेळण्याची संधी बॅटर्सला या ठिकाणी निर्माण झाल्या आणि इथे चांगला फटका. पडले झडले तदनंतर ठोकलाय षटकार.
तदनंतर हा षटकार खरं तर पाहायला मिळाला. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तैनात आहेत क्षेत्ररक्षक, परंतु बीट केले. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा दणदणीत खणखणीत चौकार. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुणाल जो सलामीला आला होता, काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. झपाट्याने खोराने धावा वडतोय. लगातार षटकारात चौकारांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. धावा झालं धाव फलकावरती जर आपण पाहायला गेला तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. या ठिकाणी 44 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की टार्गेट देखील मोठं होईल, परंतु साहिलनं कमबॅक करून दिलं. दुसऱ्या षटकामध्ये 44 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. चला थोडंसं फास्ट खेळा, टाइम उलट आहे, लक्ष असू द्या. चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथे यॉर्कर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना बीट करून चेंडू चाललाय. या ठिकाणी धावा मिळतील. टाइम उलट आहे, लक्ष असू द्या. खरं तर एक्स्ट्रा वेळ जर तुम्ही घेतला तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही सूचना आम्ही सातत्याने या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 5 षटकांची मॅच आहे, त्यासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ या ठिकाणी 4 षटकांसाठी दिला गेला. आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. या HPLच्या निमित्ताने या ठिकाणी समाजसेवक श्याम शिंदे साहेबांचं या ठिकाणी झालेलं आगमन या HPLच्या सोहळ्याची शोभा वाढवताना पाहायला मिळालंय आणि त्यांचा एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपण करणार आहोत. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. कुलाबा असेल, त्याचबरोबर मलबार हिल, मुंबादेवी या तीनही विधानसभेतील मात्र जे सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्याचबरोबर या खेळाडूंसाठी मात्र एक मोठी पर्वणीच या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. अशी ही भव्य दिव्य स्पर्धा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटला कट करायचा होता, डॉट बॉल येतोय. अतिशय सुंदर क्रीडांगणामध्ये सुंदर अशी स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. अमिजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पार पडली जाते आणि या ठिकाणी समाजसेवक श्याम शिंदे साहेबांचा सन्मान अमिजी लोटलीकर साहेब या ठिकाणी करतील. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल एक मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जातोय समाजसेवक श्याम शिंदे साहेबांचा. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. ठिकाणी जितेंद्र भोईर साहेब आपणास विनंती असणार आहे. ज्येष्ठ शिवसैनिक सुरेशजी शेट्टी साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. या शेट्टी साहेब या आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. या HPL साठी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल हा सन्मान आहे. त्या ठिकाणी एफर्ट्सला जबाब आहेत. जितू भोईर सर विविध परिसरातून मात्र या ठिकाणी हे मान्यवर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान देखील आयोजन कमिटी करते. विनयजी भोसले साहेब हा सन्मान करताना पाहायला मिळाले. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
त्याचबरोबर शैलीजी चाबुकस्वार साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. शैलीजी चाबुकस्वार साहेब या, जितूभैर साहेब या आणि आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शैलीजी चाबुकस्वार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी शैलीजी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला हा सन्मान केला जातोय. HPL अमितजी लोटलीकर साहेबांचं हे भव्य दिव्य आयोजन 3 विधानसभेला एकत्र करण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि या तिन्ही विधानसभेमधील नवोदित खेळाडूंना संधी देण्याचं काम देखील या स्पर्धेने केलंय आणि त्यानिमित्ताने हे सन्मान देखील केले जात आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद सर. आणि पुन्हा एकदा मॅच कडे आपण बोलतोय. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. इथे भिरकावण्याचा प्रयत्न खरं तर सहजरित्या लेगबाच्या स्वरूपात ही धाव मात्र पाहायला मिळेल. 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणालनं चांगली बॅटिंग केली या इनिंग मध्ये. खरं तर सुंदर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. वैयक्तिक 43 धावसंख्येवरती कुणालला खेळताना आपण पाहतोय. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का कुणालच्या माध्यमातून. पहिलं केतन वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. द बायकर मॅन. इथे चांगला फटका. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द टुर्नामेंट. गरज आहे. कुणालला काय बॅटिंग केले 50 धावा वैयक्तिक करण्यासाठी आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक फटकावण्याची संधी या ठिकाणी कुणालला आले का. बॅटिंग केले 65 धावा धावफलकावरती. त्याच्यामध्ये 49 वरती खेळतोय कुणाल. वाह, काय फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजूनही एक शेवटचं स्लॉगवर बाकी असणार आहे. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कुणालने काय बॅटिंग केली. जो सलामीला आलाय 49 वरती नॉट आउट खेळतोय. अजूनही शेवटचं अंतिम षटक बाकी असणार आहे. वसंतला आपण पाहतो शेवटचं षटक फेकण्यासाठी. तो मात्र आलाय. चला थोडस फास्ट केला. 65 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटकाला देखील सुरुवात या ठिकाणी झाली. 65 ऑन स्कोर बोर्ड. 65 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे पहिला चेंडूला भिरकावलाय. हवेमध्ये भरपूर काळ चेंडू आहे. प्रचंड हवेची गती देखील पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती धावा किती येतील. आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील फिरून खेळलेत. फटका चांगला आहे. हो यस, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाय सफर षटकार. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय सुरुवात, काय फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. दोन लगातारचे षटकार पाहायला मिळाले. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्वप्नीलच्या माध्यमातून हा बघा किती लांब मारलाय. जा शोधून आणा षटकार. एक चौकार, त्याच्यानंतर लगातारचे 3 षटकार. अफलातून बॅटिंग. स्वप्नील ऑन फायर नाव. का बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक
49 वरती कुणाल खेळतोय, परंतु स्वप्नीलने देखील सांगितले की मी देखील कमी नाही आहे. लगातार 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला या षटकामध्ये. पुन्हा एकदा चांगला आहे फ्लॅटेड, परंतु आता चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. या मॅच मध्ये पाठी राहील का, पुन्हा एकदा संधी मिळेल या चेंडूवरती, हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेला तर केतननं देखील आजच्या दिवसामध्ये 50 धावा वैयक्तिक बनवल्या. अर्धशतक पहिल्या नावावरती त्याच्या लागले आणि इथे देखा खरं जर अफलातून खरोखरच कौतुक करावं तेवढंच कमी आहे. जो येतोय तो ठोकतोय षटकार. मिळतोय आणि अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. कुणालनं देखील का बॅटिंग केले, कुणालची बॅटिंग देखील आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये. नऊ धावेचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलंय. पाहायला मिळाली खरं तर मुंबईचा सम्राट या संघाची 93 धावा बनवल्या. 94 धाव्याचं टार्गेट हायेस्ट या स्पर्धेतील टोटल आपल्याला पाहायला मिळालं. चला साहिल 11 टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आहे आणि मुंबईचा सम्राट टीम आपल्याला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला पुढच्या मॅचचा टॉस देखील या ठिकाणी आम्ही घेणार आहोत, तर दोन्ही टीम्सला विनंती करतोय आपण टॉससाठी संपर्क साधा. आम्ही इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस देखील घेणार होतो. पहिलं सत्र समाप्त झाला.
नेक्स्ट मॅच मध्ये विघ्नहर्ता 11 हा संघ एका बाजूला आपण पाहतोय आणि छोटू सिंग देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मायरा 11 माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा आणि आता मात्र टॉस केला जातोय. येस, टॉस झालाय आणि टॉस जर आपण पाहिलं तर आता मात्र जिंकलेला आहे टीम विघ्नहर्ता 11. प्रथमतः निर्णय काय असेल? बॉलिंग करायचा, गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष संकल्पना देखील आणली गेली आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू कोण असणार आहे तुमच्या टीम मध्ये? शुभम तळदेकर. आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांचे आभार आम्हाला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल ह्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. त्यासाठी खरंच आयोजकांचे खूप खूप आभार. आणि आयोजन खूप खूप जास्त चांगलं आहे. मजा येते की गेम खेळायला. बघू आता पुढे कसं होतं ते. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. छोटू सिंग, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आपल्या सोबत आहे. मायरा 11 या संघाचा कर्णधार म्हणून तुमची देखील वर्णी लागली. टॉस समोरच्या संघाने जिंकलाय. तुमच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू कोण असणार आहे आम्हाला जाणून घ्यायचंय. राहुल चंदोडकर. येस, राहुल चंदोरकर जॉंग तुमच्या संघामध्ये आहे. एक ताकदवर खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली. संपूर्ण स्पर्धेमध्ये समोरच्या संघाने टॉस जिंकलाय. स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? खूप छान आहे, चांगलं केलं आयोजनमध्ये. अमित दादाने चांगलेच केले आहेत, कमिटीनी चांगली मेहनत केली आहे. खूप चांगलं वाटतं मला खेळायला इथे. येस, या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण जास्त वेळ घेत नाहीये कारण सामन्याला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. टॉस देखील झालेला आहे आणि टॉस जिंकला टीम विघ्नहर्ता 11 या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. धन्यवाद. ओव्हर टू यू स्वप्नील सर. वाह, 94 धावेचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे आणि पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 94 धावेचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलंय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, नंतर देखील या ठिकाणी अपील चांगली पाहायला मिळाली परंतु पंचांवरती रिॲक्शन पाहायला मिळत नाहीये. अपील खरं तर भरपूर खेळाडूंनी या ठिकाणी केली परंतु पंचांनी फेटाळून लावली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित यांनी चांगली गोलंदाजी केली. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर कमबॅक करून दिलाय आणि असे चेंडू फेकावे लागतील. महत्वाची मॅच आहे. भरपूर धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट देखील केलं गेलंय. इथे समोरच्या दिशेने फोर्स केला चेंडू, चाललाय सीमा पार. हा उत्तुंग षटकार. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर निर्धाव आणि आता लॉंगॉनच्या वरतून. एक लॉंगॉपच्या वरतून ठोकला होता, आता लॉंगॉनच्या वरतून ठोकलेला हा उत्तुंग षटकार. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामन पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रामन उजा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील रामानुज आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज माफ करा, या ठिकाणी 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले फटके देखील येत आहेत, सिंगल डबल येत आहेत. 94 धावेचं टार्गेट एक आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. राहुलला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. आता मात्र त्याला स्ट्राईक मिळाले. 94 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आले. या स्पर्धेतील हायेस्ट टोटल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. साहिल 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक 3-3 धावतायत परंतु प्रयत्न चांगले त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे. चार धावा आपल्याला पाहायला मिळतील. चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला. खरं तर या चेंडूवरती पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि P1चं षटक असल्या कारणाने दोनच क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचाच फायदा या ठिकाणी बॅटर्सला देखील मिळतोय.
पाय वाकवला आणि फ्लॅटेड चेंडू चाललाय मिड विकेटच्या बाहेर ठोकलेला हा षटकार. व्यासपीठावर मान्यवरांचा सन्मान केला जाईल. व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. हर्षिता वरवटकर ताईंचं या ठिकाणी शुभ आगमन आणि ताईंचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. दिव्याताई शेट्टी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. हर्षिता वरवटकर युवती सेना विधानसभा प्रमुख आणि ताईंचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आज हे सर्वच मान्यवर आवर्जून उपस्थित राहत आहेत. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत. हा क्रिकेटचा महासंग्राम HPL 2025 सीझन 1 आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काही सुरुवात केली खरं तर. 2 मिनिटं पुढील सन्मान केला जाईल. मोहाताई साप्ते यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि विनंती असेल दर्शनाताई लोटलीकर आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अश्विनीताई पाटील यांचा ताईंचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. अश्विनीताई पाटील यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. ताईंच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाचं आणि मायाचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन ताईंचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे HPL 2025 सीझन 1 मध्ये. दर्शनाताई यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जाईल. भाग्यवती उतिरपती यांचा युवती सेना विधानसभा चिटणीस ताईंचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यांची देखील आवर्जून उपस्थिती लाभली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि ताईंचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी या सर्वच प्रेक्षकांचं मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. दिव्याताई आपणास विनंती असेल पुढील सन्मान केला जाईल. योजकता ताई माधव यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. ताईंची देखील विशेष उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि ताईंचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. हे सर्वच मान्यवर आमच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज उपस्थित राहिलेत. या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळाला परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला उचलतील फेकतील तर मात्र सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगलच्या मधील धावफलक जर आपण पाहायला गेला तर धावफलक 25 वरती जाऊन पोहोचलाय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 23 आल्या होत्या आणि तदनंतर या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहायला गेला तर फक्त 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. महत्वाची मॅच आहे आणि 94 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. मोठे फटके मारावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये धावा देखील चांगल्या घ्याव्या लागतील. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. कुणाल आहे फटका फसला आहे. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज होतोय बाद. खरं तर
गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. थोडासा फास्ट केला, टाइम अलर्ट असणार आहे. लक्ष असू द्या, जर तुम्ही एक्स्ट्रा वेल जर घेतलात तर एक खेळाडू तुम्हाला या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे देखील विसरून चालणार नाही आहे. महत्त्वाच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डे नाईटचा फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. अजूनही भरपूर साऱ्या मॅचेस इथून कव्हर करायच्या आहेत. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 हा दिमागदार आयोजन आणि उद्या खरं तर शेवटची रात्र दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मान्यवर देखील येणार आहेत. चला स्पीडअप करा. गोलंदाजी करणारा संघ आपल्याला वारंवार आयोजकांच्या माध्यमातून सूचित केलं जाते की आपण थोडंसं फास्ट खेळायचं आहे. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. डावखुरी आता फलंदाज तुषारला आपण पाहतोय. बघा खूप वेळ घेतला जातोय. लक्ष सुद्धा टाइम अलर्ट आहे. एक्स्ट्रा वेल जर घेतला तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी उपस्थित नाही आहे. गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, परंतु चांगलं माफ करा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण असं मला देखील वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चेंडूला स्टॉप केलं गेलं. कमालीचं जेवढी बॅटिंग होती तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. मुंबईचा सम्राट या संघाकडून चांगली क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खोलवरपर्यंत चेंडू पाहायला मिळतो. अपील देखील चांगली पाहायला मिळते, परंतु पंचांवरती दबाव या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेगबाच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाणार आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर संपलाय. धाव फलकावरती धावा जर आपण पाहायला गेलात तर धावा झाल्यात 28 धावा. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. तिसरं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज आलेले आहेत. यश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये 28 धावा खरं तर येताना आपण पाहिल्यात. 94 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. स्ट्राईक एंड वरती आता तुषारला आपण पाहणार आहोत. यश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला तिसरं षटक फेकण्यासाठी. इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक. वाह, काय कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. षटकार आलाय. असाच फटका आपण कुणालच्या माध्यमातून देखील पाहिला होता आणि तसाच फटका तुषारच्या माध्यमातून पाहतोय. षटकार कमालीचा फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय. इथे क्रॉस बॅटेड खेळण्याचा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, नंतर थांबवलं गेलंय. यश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार आला, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. इथे समोरच्या दिशेने फोर्स केला. व्हॉट अ शॉट. षटकार अफलातून षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र धावा देखील प्रचंड येऊ लागल्यात. धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यश वरती देखील 3 चेंडू मध्ये 2 षटकार आले. 40 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 94 धाव्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये साहिल 11 टीमला. 40 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषार देखील आता हात खोलू लागलाय. धावा देखील येत आहेत. महत्वाची गोष्ट 2 षटकार या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आता देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. कमालीची बॅटिंग तुषार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 46 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते.
कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि अशा फटक्याची नितांत गरज होती. 94 धावाचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे तर मोठे फटके मारायचेच आहेत मैदानाच्या आतमध्ये. आला बॉल बाहेर जातोय 6 धावेसाठी. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही तिच्या षटकातील 2 चेंडू उर्वरित बाकी असणार आहेत. आता देखील तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला उचलतात, फेकतात, दोन सिंगल पाहायला मिळणार आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये, तद्वर मात्र एक सिंगल पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असणार आहे. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 47 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यश देखील महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. चला थोडस फास्ट केला, अजूनही भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. यश गोलंदाजी मार्क वरती आता सज्ज झालाय. इथे फिरून करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी शॉट लॉंग स्टॉपला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत जरूर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि धावा झाल्या धावफलकावरती 48 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता समीकरण पाहायला मिळणार आहे. येणारे 12 चेंडू आणि 46 धावेची गरज असेल. धावा बनवू शकता, प्रयत्न करावा लागतील. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये 23 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत आणि दोन्ही बॅटर्स लय मध्ये आहेत तर धावा बनवू शकतात. चौथे षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणालनं खरं तर चांगलं षटक फेकलं होतं या मॅच मध्ये. त्याला देखील पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज कुणाल सज्ज झाला. येणारे 12 चेंडू 46 धावेची गरज या मॅच मध्ये. साहिल 11 या टीमला आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं फास्ट केला बघा, टाइम उलट आहे. एक्स्ट्रा अतिरिक्त वेळ घेतला तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे फटका चांगला आहे आणि या फटक्यावरती काय स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा पाहायला मिळतील. पाहायला मिळाला. 4 धावा आल्यात या फटक्यावरती. इथे फुल टॉस होता, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप मध्ये चेंडू चाललाय 4 धावेसाठी चौकार. मानण्यास तयार नाही आहे. सुंदर फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कुणालला देखील आता मात्र धावा देखील खर्च होत आहेत. इथे देखील हवाई हल्ला, चेंडू चाललाय. 2 चौकारानंतर आलेला हा षटकार. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 चौकार, नंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू इथे ब्रह्मास्त्र खरं तर टाकला गेलाय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि बॅटर्सला देखील काही या ठिकाणी पर्याय उरले नव्हते आणि नंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होणार आहे. येणारे चेंडू बाकी असेल 8 आणि जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे. 8 चेंडू 32 धावा. मॅच चांगली पाहायला मिळणार आहे, यात मात्र काही शंका नाही आहे. इथे फिरून खेचलाय, फटका चांगला आहे का आणि
जो फलंदाज आता डोकेदुखी ठरला होता त्याला मात्र बाद करण्यात यश मिळालं कुणालला. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शाहिदला आपण पाहतोय. इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल ड्रॉप आणि एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमबॅक केले या षटकामध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी जरूर देखील आपण पाहिली परंतु आता 14 षटक देखील समाप्त झालं धावफलकावरती. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर धावा झाल्यात 63 धावा झाल्यात. आता येणारे चेंडू बाकी असतील 6. 31 धावेची गरज असणार आहे. बघा जशी मॅच समाप्त होईल आपण दोन्ही टीम्स मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टाइम ओके आहे. चला मॅच सुरू करा. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारी 6 चेंडू 31 धावेची गरज आहे आणि गोलंदाजी मार्गवरती आपल्याला स्वप्नील पाहायला मिळतात. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. इथे बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. 5 षटकार या ठिकाणी मारावे लागणार आहेत आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियमावली आहे त्याच्यामुळे तुम्हाला 5 षटकार मारावेच लागतील या मॅच मध्ये. मुंबईचा सम्राट हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय परंतु काहीतरी या ठिकाणी जर अगलं वेगळं पाहायला मिळालं तर साहिल 11 देखील हा संघ देखील कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. चला फास्ट खेळा प्लीज. अजूनही खूप सारा मॅचेस खेळवणं बाकी आहेत. 5 चेंडू 30 धावेची गरज. इथे ब्रह्मास्त्र फेकलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. स्वप्नील यांच्या माध्यमातून जेवढी चांगली त्यांनी बॅटिंग केली तेवढीच गोलंदाजी देखील धारदार पाहायला मिळते. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल तदनंतर दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकलाय. आता समीकरण या मॅच मध्ये 4 चेंडू 30 धावेची गरज आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता पाहायला मिळणार आहे परंतु एखाद दुसरा खराब चेंडू फटका फसलाय. झेलची संधी आहे जरूर. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडला झेल आणि संपलाय फलंदाज तुषार यांचा खेळ. फलंदाज बाद. आपण सज्ज राहा. जशी मॅच समाप्त होईल मैदानाचा ताबा आपण त्वरित घ्यायचा आहे. हॅलो. या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता पाहायला मिळणार आहे. चांगले गोलंदाजी स्वप्नील यांचे देखील आपल्याला पाहायला मिळते. मुंबईचा सम्राट काय खेळला मैदानाच्या आतमध्ये हा संघ. बॅटिंग करत असताना मात्र 94 धावांचं टार्गेट ठेवलं आणि गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कुणालने खरं तर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली होती. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटर्सला मात्र जागेवरती उभं ठेवलं या स्वप्नील गोलंदाजाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दोन चेंडू 30 धावेची गरज आता मात्र पाहायला मिळते.
अजून एक चांगला चेंडू आहे आणि आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती खरं तर मुंबईचा सम्राट हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. साहिल 11 या संघासाठी देखील एक संधी असणार आहे. लीग स्टेजच्या ह्या मॅचेस संपूर्ण आपण पाहतोय. एक चेंडू 30 धावेची गरज. पुन्हा एकदा मी अनाउन्स करतोय दोन्ही संघ आपण सज्ज राहा. नेक्स्ट मॅच लगेच या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. इथे मोठा फटका आणि विजयाचं काहीसं अंतर दूर करत असताना हा षटकार आलाय. 6 धावा. सम्राट या संघानं या ठिकाणी बाजी मारली. विजय झालाय संघ. मॅन ऑफ द मॅच कुणाल. चला कुणाल आपण या सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी आणि नेक्स्ट मॅच आपण लगेच चालू करणार आहोत. चला कुणाल आपण यायचं आहे. कुणाल लगेच यायचं या ठिकाणी. चला पुढच्या दोन्ही टीम डायरेक्ट मैदानात दाखल व्हायचं आहे आणि पंचांनाही विनंती आपणही मैदानात दाखल व्हा. मॅच सुरू करायची कारण 4 मॅचेस अजूनही बाकी आहेत.